हाय गाई, तर स्वागत आहे सगळ्यांचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाई 23 एप्रिल, सो त्या रिझनने आम्ही जातोय. तसं पण आम्ही लग्नानंतर कुठे गेलो नव्हतो फिरायला वगैरे. तर तिच्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही फिरायला जातोय. तर थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे असे 4 दिवस आम्ही गोव्याला असणार आहे. आता काही जास्त रात्रीचा तरी शूट करता नाही येणार आहे. एकदा स्टेशनला पोहोचल्यावरती थोडा व्हिडिओ काढू आणि मग डायरेक्ट मॉर्निंगला भेटू. येऊन जातात. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. तर गाई आता 12:15 वाजले. 11:45ला ट्रेन पूर्ण 1 तास लेट पोस्टेड. ओ वाव, आता इथे बघा. गेल्या 10-15 मिनिटं वगैरे वळले त्याच्या नादी लागू मध्ये चल डोरजवळ जाऊ, उभं राहू. कारण की हा मला बोलला 10 मिनिटाला प्रेझेंटेशनला कोण येणार आहे. मग मी स्टेशन ड्राईव्ह ते बघा, पोचले ते स्टेशन. मॅडम पळते. ट्रेन स्टेशनला उतरलोय. आता पकडून ऑपोजिट साईडला जायचंय कॅब पकडायला. आता मजा येणार आणखीसाठी उन्हात. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आम्ही ऑलमोस्ट 1-1:30 वाजेपर्यंत आलेलो इकडे थीम स्टेशनवरून इकडे मॉर्जिमला. आणि हे आमचं एअरबीएनबी तुम्हाला दाखवतो. इथून ही एंट्री आहे. हा डोर भले खराब दिसतोय पण ते तसंच आहे. एअरबीएनबी बघू शकता किती मस्त आहे. खूप कमी प्राईजमध्ये एकदम मस्त. हे वॉशरूम आहे, भलं मोठं वॉशरूम आहे. इकडे अंकिता रेडी होते, बड्डेची तयारी चालू आहे तिच्या. हा असा रूम आहे. इथे टेबल, टीव्ही प्लस 2 AC दिल्यात त्यांनी तिथे इथे, कारण की खूप मोठा रूम आहे. आय डोंट नो व्हिडिओमध्ये कसं दिसतंय. किचन आहे आणि इकडे गॅलरी आहे. तर रूम तर एक नंबर आहे. एकदम कमी बजेटमध्ये मस्त रूम भेटला आहे एअरबीएनबी मध्ये बुक केलेला मी. तर हे मॉर्जिममध्ये बीच एकदम जवळ आहे. इथून मला दिसतोय, मे बी कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार. ही जी झाडी दिसते झाडीच्या बाजूलाच चिटकूनच बीच आहे. तर आता आम्ही निघतोय. 6:15 वाजले. आम्ही एका ठिकाणी बुक केले बीच साईड. रेस्टॉरंट आहे, कॅफे बोलू शकतात. फर्जी नावाचं कॅफे. तर तिथं आम्ही चाललोय. जाता जाता केक घेऊ आणि तिथे जाऊ बीच साईड. मस्त तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा पुढे कसं काय आहे. आणि मॅडम इकडे रेडी होते. हे भरपूर वेळ झालं रेडी होते. इथं काहीतरी शूट करणं वगैरे चालू आहे. तर गाईज बघू शकता आम्ही शेवटी निघालो बाहेर 6:20 मिनिटाने. अंकिता रेडी झाली आहे. पुढे टुटी फ्रुटी म्हणून केक शॉप आहे, तिथून केक घेणार आहे त्याच्या बर्थडेसाठी. सरप्राईज वगैरे असं काय नाही, फिरायला आलो तेच इम्पॉर्टंट आहे. असं बघा इथे कासव. दहाची रात्र इकडे आमची. डिनर वगैरे जे पण आहे. टेबल बुक केलं, आता बघू कसं काय आहे. हे फिश प्लॅटर मागवलंय. तर गाईज बघू शकता कसा बर्थडे सेलिब्रेट होतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. कशी आहेस ग? मला द्यायचा खायला तर स्वतः खाते. एवढी सेल्फिश. बट तर गाईज आम्ही निघालोय तिथून बाहेर रिटर्न रूमवर जायला. बिकॉज आता वाजलेत अराउंड 9. आता आम्हाला अंधारात चालत चालत जायचंय. तिकडे बाहेर आमचं रोडवर मेन रोडच्या बाजूला आपलं